सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। बडतर्फ कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीनं मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर महाआंदोलन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काही मागासवर्गीय कर्मचारी मागील 10 दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत। ही बाब रुग्णालय प्रशासन तसंच एकूणच माणुसकीच्या दृष्टीनं अत्यंत घृणास्पद आहे। सदर कर्मचाऱ्यांच्या पुनर्सेवेबाबतीत सकारात्मक विचार करून त्यांना विनाविलंब सेवेत पूर्वपदावर रुजू करून घ्यावं, तसंच त्यांचे उचित लाभ त्यांना देण्यात यावेत, यासाठी छावा क्रांतीवीर सेना आणि इतर सर्व समविचारी संघटनांच्या सहकार्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर महाआंदोलन करण्यात आलं। बाळासाहेब भुजबळ भारतीय मजदूर संघाचा पुणे जिल्ह्याचा संघटन मंत्री आहे। दीनानाथ मंगेशकरमधील 3 कामगारांना कामावरनं बडतर्फ केलेलं आहे। या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं या मागणीसाठी गेले 55 दिवस हे तिन्ही कामगार या ठिकाणी चक्री उपोषण हे करत आहेत। या दरम्यान कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये असंख्य वेळा व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट आणि संघटना यांच्या बैठका झाल्या, पण या बैठकांमधनं कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही आणि म्हणून या सर्व तिन्ही कामगारांनी 19 तारखेपासून 19 मार्चपासून बेमुदत उपोषण हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे। उपोषणाला जवळजवळ 10 दिवस या ठिकाणी होऊन सुद्धा व्यवस्थापन कुठल्याही प्रकारची दखल हे घेत नाही। मी मानसी देशपांडे, छावा क्रांतीवीर सेना शहर अध्यक्ष, महिला आघाडी। हे जे 3 लोक उपोषणासाठी बसलेले त्यांच्यात एक महिलाला किडनीचा प्रॉब्लेम होता। ते महिलाला त्यांनी आज जाऊ दिलं नाही, त्यांचं पाणी बंद केला, त्यांचा टॉयलेट बंद केला, तर ते जाणार कुठे महिला? ती त्याच्यात ती सिरियस झाली इथे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। आता ती ससूनमध्ये सिरियस आहे। आमचं इतकंच आहे, छावा क्रांतीवीर सेनातर्फे आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतरसुद्धा त्यांनी 2 दिवस आम्हाला इथे बसून ठेवलं। आतमध्ये मॅनेजमेंटशी बोलतो त्यांनी काय मॅनेजमेंटशी बोलले नाही, काही झालं नाही। मग आम्ही तिथे आज जाऊन त्यांना बोललो, त्यांनी फुल पोलीस बंदोबस्त घेतला। आमच्याशी त्यांचं बोलणं होतच नाही आहे, म्हणून हे आंदोलन आम्ही जाहीर केलं आणि आम्ही आमच्यातर्फे जे काही होईल यांच्यासाठी ते आम्ही छावा क्रांतीवीर सेनातर्फे त्यांची पूर्णपणे त्यांच्या सहयोगामध्ये त्यांचं मदत करू। या कामगारांच्या संदर्भात जोपर्यंत सगळ्या कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार असं त्यांना पहिल्या दिवशी ठणकावून सांगितलं होतं। परंतु आतले अधिकारी एवढे माजलेले आहेत की त्यांना 60-65 दिवस झालं तरीसुद्धा कामगारांबद्दल काहीसुद्धा वाटत नाही। अशा या मस्तवार अधिकाऱ्यांना जर वटणीवर आणायचं असेल तर त्यांना ठोसात द्यावाच लागणार आहे। आणि आमची प्रमुख मागणी आहे की प्रत्येक कामगाराला ज्या कामगारांना त्यांनी कामावरनं घरी बसवलेले अशा प्रत्येक कामगाराला कामावर घेईपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहोत।